तेरी उंगली पकड़ के चला, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला, ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला. नमस्कार, मी सुवर्णा, तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आहे मातृदिन आणि या मातृदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या अगदी मनपूर्वक शुभेच्छा. पहा ना, आई ही आईच असते. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. जिथं आई आहे तिथं त्या घरात वैभव नांदत आहे, सुख समृद्धी नांदते आहे, लक्ष्मी त्या घरात पाणी भरते आहे. आईचं मोल कशातही करता येत नाही. आई ही आईच असते. आई ही देवाहूनही श्रेष्ठ असते. देव कुठे देवळात असतो? देव तर तो घरात असतो. हाडामासाचा देव पाहिला आहे का कोणी? पहा ना, साक्षात देव तो आपल्या घरातच असतो. असं हे आईचं महत्त्व आहे. पण पहा ना, जेव्हा अगदी लहान बाळ असतं तेव्हा ते आईचा हात पकडून, बोट पकडून चालायला लागतं. आणि प्रथम जो शब्द उच्चारतो तो असतो त्या बाळाचा आईच. म्हणजे आई ही किती श्रेष्ठ आहे, अगदी देवाहूनही श्रेष्ठ आहे. आणि हे मूल प्रथम जे लहान असतं आईचा हात पकडतं आणि चालायला लागतं. आई त्याला शिकवायला लागते. हळूहळू चालणं, बोलणं सगळं काही आई शिकवत असते. म्हणजे प्रथम गुरु असते ती आई असते. आई त्याला सर्व जगाच्या जगराहाटी शिकवते. राहणं, वागणं, बोलणं, रीतिरिवाज सारं काही ती आईच शिकवत असते. आणि अशी ही आई नेहमी श्रेष्ठ असते. आईचं स्थान नेहमी अगदी उच्च असतं. जरी तो मुलगा साहेब झाला असेल तर त्या साहेबाला कोणी शिकवलेलं असतं? आईने शिकवलेलं असतं. आणि आईचे असे उपकार हे अनंत उपकार असतात. ते कशानेही आणि कधीही फिटत नसतात. आईचे उपकार कोणी फेडूच शकत नाही. पहा, आई दिवस रात्र काम करत असते. तिच्याकडं कोणतीच अशी नोंद नसते की मी किती काम केलं मुलासाठी. कधीच ती नोंद ठेवत नाही. ती सदैव 24 तास आपल्या मुलासाठी तत्पर असते. तिला आपल्या कष्टाचं किंवा आपल्याला झालेल्या त्रासाचं मुळीच जाणीव नसते. केवळ अविरत कार्य करणं आणि मुलाचं भविष्य उज्ज्वल करणं हेच आईचं एकमेव काय असतं? सूत्र असतं. आईचं ते धोरण असतं. आणि याच उद्देशानं ती भारलेली असते. ध्येय उद्देश कोणतं असेल तर आपल्या मुलाचं सुख, वैभव, मुलाला मोठं करणं, आपल्यासारखं त्याला त्रास होऊ नये याची खबरदारी घेणं ही आईची जबाबदारी असते. आणि या जबाबदारीतूनच ती पुढे जात असते. आणि तिला आपल्या मुलाला मोठं करण्यात एक 10 हत्तीचं बळ यावं असं बळ येत असतं. पण कुठलीच आई कधीच आपल्या मुलाला वाईट शिकवत नाही. नेहमी चांगलं तेच सांगत असते, शिकवत असते. पण पहा ना, आपण काही ठिकाणी परिस्थिती पाहतो आजकाल किती विचित्र दिसते आहे. आज या मदर्स डेच्या निमित्तानं सांगावं वाटतं, सगळ्यांना एक आवाहन करावं वाटतं की ज्या आईनं तुम्हाला अगदी रात्रंदिवस एक केला, लहानाचं तुम्हाला मोठं केलं, हाताचा अगदी तिने पाळणा केला, आणि अशा आईला आज आपण पाहतो या दुनियेमध्ये चित्र खूप विचित्र असं दिसत आहे. त्याच आईला जे घर आईनं उभा केलं त्याच घरात आज आईला राहता येत नाही. त्या घरातून आईला आज बाहेर काढलं जात आहे. पहा ना, हेच चित्र बऱ्यापैकी आपणाला दिसत आहे. कारण आजची पिढी अगदी आधुनिक झाली आहे, पुढे पुढे धावते आहे. आणि हे आधुनिक मूल्य आजची पिढी स्वीकारत आहे. पण आधुनिक मूल्याबरोबर काही जुनी मूल्यसुद्धा महत्त्वाची आहेत
हे जाणणं गरजेचं आहे. ज्या घरात आईनं आपलं आयुष्य घालवलं, घरात कष्ट केलं, घर उभा केलं, तेच घर आज आईला आसरा देईन असं झालेलं आहे. तो आसरा आज आईचा नाहीसा होत आहे असं चित्र बऱ्याच ठिकाणी आपणाला पाहावयास भेटत आहे. मग आईने संस्कार केले ते कुठे गेले? आईने संस्कार चांगलेच केले होते ना, मग असं चित्र का झालं? आजकाल स्वार्थी प्रवृत्ती वाढलेली आहे. मुलाला आपल्या आईचं ओझं व्हावं. ज्या आईनं आपल्या मुलाला अंगाखांद्यावर खेळवलं, शी शू सगळं आईनं काढलं, आईला त्याचं काहीच नाही वाटलं, पण त्याच मुलाला आपल्या आईची आज घाण वाटते आहे, आपल्या आईची आज त्याला लाज वाटते आहे, असं दृश्य पाहायला मिळत आहे आपणाला. फार विचित्र आहे. इथे एक छोटीशी कहाणी सांगते. असंच आई अगदी काबाड कष्ट करून मुलाला शिकवते. मुलगा मोठा साहेब होतो, आई गावाकडे असते आणि आईला वाटतं की आपल्या मुलाकडे जावं, त्याच्या घरात राहावं, आपल्या नातवंडासोबत राहावं, सुनेसोबत राहावं असं तिला वाटतं. आणि म्हणूनच ही आई मोठ्या उत्साहाने आपल्या मुलाकडे जायला लागते. तिकडे जाते मुलाकडे आणि मुलाकडे गेल्यानंतर ती अगदी मजेत हसत खेळत अगदी गेलेली असते. आणि गेल्या क्षणाला मुलगा घरात नसतो, घरी असते ती सून घरात असते. आपलं ती तोंड भरून बोलायला लागते. आई मोठमोठ्या अगदी प्रेमाच्या गोष्टी अगदी नातवाला जवळ घ्यायला लागते. तेव्हा ती सून काय करते, मुलाला पटकन पाठीमागं खेचते. म्हणे, कोण कुठल्या तुम्ही, कोण आहात, मी तुम्हाला ओळखत नाही आहे. पहा, ज्या मुलाला आईनं जन्म दिला त्या मुलाचंच ते मूल होतं. त्या मुलाला घेताना ती आई बोलते आहे, आपल्या नातवाला घेताना एक आई म्हणत आहे दुसऱ्या आईला, कोण कुठल्या तुम्ही, मी तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा त्या आईची झालेली अवस्था फार विचित्र होते. आणि तरीही तशा परिस्थितीमध्ये ती घरामध्ये येऊन बसते. आणि थोड्या वेळानंतर मुलगा ऑफिसमधून येतो. ऑफिसमधून आल्यानंतर मुलगा आपल्या केबिनमध्ये जातो. आईला वाटतं मुलगा आत्ता बाहेर येईल, मुलगा नंतर बाहेर येईल, माझी चौकशी करेल, माझी विचारपूस करेल, असं त्या आईला वाटत असतं. आणि त्या अपेक्षेनं ती बसलेली असते. मुलगा बाहेर येत नाही. त्याच्यामुळे ती आई आपल्या मुलाच्या रूममध्ये जाते. आणि मुलाच्या रूममध्ये गेल्यानंतर तो मुलगा आपल्या पत्नीसोबत बसलेला असतो. आई दरवाजा उघडते, ढकलते आणि आत जाते. आत गेल्या क्षणाला मुलाच्या भोवया उंचावतात, डोळे त्याचे गरागरा फिरतात आणि आईला बोलतो, तुला एवढे सुद्धा मॅनर्स नाहीत का गं? आत येताना दरवाजा टकटक करायचं तुला कळत नाही का? आई बिचारी साधी भोळी भाबडी असते. तिला याच्यातील काहीच कळत नाही आहे. दरवाजा टकटक का करायचा आणि कशासाठी करायचा, अतिशय ती भाबडी असते. पण उन्हाळे पावसाळे तिनं सहन केलेले असतात. तिला कळतं की आपलं इथं येणं आपल्या मुलाला रुचलेलं नाही, त्याला प्रचंड राग आलेला आहे. आणि ते त्या मुलाचं सांत्वन करायला जाते. सांत्वन करते मुलाचं, खूप मला तुझी आठवण येत होती तीव्र, म्हणून मी भेटण्यासाठी तुला आलेले आहे. आणि बघ, आणि थांबव म्हणते आणि लगबगीनं बाहेर जाते. आणि ते पिशवीतून एक पितळेचा डबा, तो काळा झालेला असतो, त्या डब्यातून तिनं लाडू आणलेले असतात मुलाला जे आवडतात ते. आणि डब्याचं झाकण उघडते आणि म्हणते, घे बाळा, तुला आठवते तू लहान असताना तुला हे तांदळाचे लाडू आवडायचे आणि तेच लाडू आज मी तुझ्यासाठी करून आणलेले आहेत. ती लाडू काढते आणि मुलाच्या हातात द्यायला लागते. एवढ्यात सून ते लाडू हिसकावून घेते आणि फेकून देते. हे काय म्हणे, कसले दगड घेऊन आलेला आहात, असलं कसलं हे गावठी काय खायला घालताय मुलाला, यांना काही झालं तर काय करायचं? आई काहीच बोलत नाही. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा व्हायला लागतात. मुलगा काहीच बोलत नाही. त्या पाऊलीच ती आई बाहेर येते. शांत गपचूप निवांत बसते. ती ओळखते की इथं माझी कोणाला काहीच गरज नाही आहे, मुलाला तर माझी किंमतच नाही. आई काहीच बोलत नाही आणि आल्या पाऊली पिशवी घेऊन निघून जाते. पाहणं इथं सांगावं वाटतं की म्हणजे आपण डे साजरे करतो,
पण जर तुम्हाला आईचीच जर किंमत नसेल तर हे डे मग साजरे कशासाठी करायचे, स्टेटस कशासाठी ठेवायचं? जर तुम्हाला आईची किंमत नसेल तर, कारण आई ही सर्व जगाहून श्रेष्ठ आहे, आई ही देवाहून श्रेष्ठ आहे. आणि अशा आईला मग तिनं जेवढं हाल सहन केलेलं आहे, इतक्या हाल अपेष्टा सहन केला, तिच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल तुम्ही 4 शब्द प्रेमाचेही तिच्याशी बोलू शकत नाही, तर अशा परिस्थितीत तुमचं जगणं हे काय आहे? व्यर्थ आहे, जिवंत असून मेल्यासारखंच आहे. ध्यानात ठेवा, आई ही आईच असते आणि तिच्या कष्टाचं जे मोल आहे ना ते तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग खूप उशीर झालेला असतो आणि पुन्हा तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येत असते. त्यामुळे वेळीच तुम्हाला सावरा, कारण शेवटी आई ही एक आईच असते, हे सदैव ध्यानात ठेवा. गे मायबू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. गे मायभू तुझे मी पेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. धन्यवाद. कसे वाटले विचार अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा, हसत राहा आणि हसवत सुद्धा राहा.